माझ्या समोर येत आहे अयूब शेख. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे हा डॉट बॉलने सुरुवात केली या मॅचची जय मल्हार या टीमने. फलंदाज अयूब, चांगला बॉल पाठीमागच्या दिशेने, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. या मॅचचा पहिला चौकार आणि त्या चेंडूवर त्यांनी चौकार खेचलेला आहे. लेट कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू अगदी किस करून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला धक्का लागलाय तो विक्रांत 11 या टीमला या मॅच मध्ये. क्षणाला मोमेंटम शिफ्ट करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. सचिनचा पहिलाच बॉल आणि फेकून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या वरून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार त्याने आज करतोय कॉन्ट्रीब्यूट विजय. सचिनचा चेंडू स्क्वेअर कट केलाय कव्हरच्या दिशेने, स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीये, गॅप शॉट सिलेक्शन करत असताना या जमिनीला आग लावणार आलाय हा चौकार. चांगली गोलंदाजी होत असताना सचिन कडून येथे डान्सिंग डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला सीमारेषेच्या पलीकडे वेगळाच क्लास दाखवला अक्षय पवारच्या बॅट मधून. षट दाखवावं लागेल. अमित नाईकचा फुलटॉस बॉल मिड विकेटला, फिल्डर तिथे आहे, सोपी झेल कंप्लीट केली आहे आणि फलंदाज विजय इथे होते बाद. आपण संघ समतोल असतात, परंतु इथे हवेत गेलेला हा बॉल अमित नाईक स्वतः चेंडूच्या खाली गोल्डन फिश लागले गळाला आणि फार मोठी विकेट साते मैदानाच्या बाहेर. विक्रांत टीमची सुहास पवार. अकरा जण एफर्ट्स लावतात, त्यांना माहिती आहे फायनलचा हा सामना आहे, आपल्याला जिंकून देणे. चांगला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये, बॅटीची कडा, फलंदाज वाटतं की चांगला ठरतोय. आडवा बॅटने स्क्वेअर कट केलाय, तिथे मात्र फिल्डर डीप मध्ये नाहीये, स्वीपर कव्हरचा फिल्डर पोहोचेल का, पोहोचत नाहीये, आलाय चौकार अनिकेतच्या बॅट मधून. बॉलरचं षटक असणार आहे. लोअर फुल टॉस बॉल, चांगला फटका स्वीपर कव्हर मध्ये, फिल्डर तिथे नाहीये, वन बाउन्स अनिकेतच्या बॅट मधून. हा येतोय तिसरा चौकार देखील या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 37 धावा धाव फलकावरती. हा नक्कीच आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रवी पोहोचलाय आणि या मॅचची सगळ्यात मोठी विकेट अक्षय पवार जो आयकॉन आहे तोच बाद. चेंडू शिल्लक या 17 मधले, फुल्लर लेनचा बॉल आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार अनिकेत. इथे देखील आपण बघतो स्लोवर वन हाताळण्यात आला होता, रवी चेंडू खाली, सोपी झेल त्यांनी कंप्लीट केली आहे आणि अनेक गोष्ट झालंय. 5 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय 51 धावा. 1000चा कॅश प्राइज संजयजी कोकरे साहेब आणि रामा आखाडे साहेबांकडून. अमित नाईक आपण यायचे कॅश प्राइज घेण्यासाठी आणि त्याच 1000चा कॅश प्राइज अमित नाईक साठी ते 3 विकेट आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होते, पहिलाच बॉल सुहासचा सरळ तडाखा दिलाय, चेंडू जातोय आयुबच्या बॅट मधून, येतोय षटकार.
बाहेरील कॅच त्यांनी पकडली काय. सुहासवरती आक्रमण चढवलंय खरं तर. हा देखील चांगला बॉल, चांगलाच फटका बघायला मिळाला. डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये चौकार. बावन्नचं टार्गेट आहे 30 चेंडू. पुढचा बॉल समोर टाकला होता, समोरून नेला सुद्धा. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयुब शेखच्या बॅट A1 क्वालिटी. कामगिरी करावी लागणार आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. आयुब शेखचा तडाखा चालू आहे. चेंडू जातोय अजून एक बॅक टू बॅक, दुसरा षटकार. तिकट गोलंदाजी फलंदाजांना थांबून ठेवते. सचिन नाव हा खरं तर या मैदानामध्ये बरसतोय. पहिल्याच बॉलला सरळ केलंय लॉग ऑफ क्षेत्रामध्ये. धावा अगदी मोठमोठे फटके सातत्याने येत असताना एक सुरुवात पाहिजे. माहितीये दोघांची. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड सुद्धा झालाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. प्रेक्षकांना विनंती करतो, कॅच पकडा पण जपून पकडा. 500 रुपयासाठी वरती खेळतो आयुब शेख. आडव्या बॅटने चांगला फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीपर कव्हरला तिथे 4 धावा मिळतील आयुब शेखला. आकडेवरती पदाच्या रेस मध्ये पुढे टाकले. आडव्या बॅटने मिड विकेटला फटका आलाय. विजयाचा मॅच फिनिश झालाय. आणि जर आयुब शेखची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आयुब शेख साठी झाल्या पाहिजेत. एक रनची गरज आहे. कमिटी मेंबर बंडे आयुब शेख साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. दत्ता शिंगाडे यांच्याकडनं, संतोष शिंगाडे यांच्याकडनं 1000 आणि रामा आकडे यांच्याकडनं 500. संतोष शेलर्स कडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ही ते पहिल्यांदा